मस्ट हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. आणि त्याचं अर्थ काय आहे? भूतकाळात झालंच असेल. मस्ट हॅव म्हणजे भूतकाळात झालंच असेल असे वाक्य, म्हणजे आलेलेच असतील, पोचलेलेच असतील, समजावलेलेच असेल, तयार केलेलेच असेल, करून टाकलंच असेल, म्हणजे भूतकाळात झालंच असेल असे वाक्य, ते मस्ट हॅव. आणि त्याचा आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइस बघत आहोत. आता आपण एक वाक्य घेऊया. तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल. आता जेव्हा असे आपण काही फूडचा उल्लेख करतो ना, म्हणजे पुलाव किंवा डाळ किंवा खीर, तर त्याचं आपण इंग्लिशमध्ये त्याचं बरोबर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायलाच हवं असं नाही आहे. ते आपण असं पण पुलावला पुलावच बोलू शकतो, खीरला खीरच बोलू शकतो, डाळला डाळच बोलू शकतो. तर इंग्लिशमध्ये पण आपण त्याला पुलावला पुलाव, खीरला खीर, दालला दाल असं इडलीला इडली, मेंदूवडाला मेंदूवडा असं, म्हणजे इंग्लिशमध्ये पण आपण तेच नाव घेतलं तरी चालतं. इडलीला लगेच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची गरज नाही, मेंदूवड्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची गरज नाही. तर काही हे जे खाण्याचे पदार्थ जे मराठीमधले किंवा हिंदीमध्ये, त्याला आपण इंग्लिशमध्ये पण तेच नावाने हाक मारतो, त्याच नावाने उल्लेख करतो. म्हणजे तर तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल, म्हणजे भूतकाळात झालंच असेल असं वाक्य, म्हणजे चव घेतलेलीच असेल असं वाक्य. आता आपण इथे वर्ब वापरलं चव घेणे. चव घेणे म्हणजे टेस्ट. त्याचं काय, चव घेणे म्हणजे टेस्ट, टेस्टेड. तर ते वर्बच्या प्लेलिस्टमध्ये आपण जे डेली यूजमध्ये असे वर्ब यूज होतात त्यांचं आपण लिहिलेलं आहे. चव घेणे म्हणजे टेस्टेड. तर आता हे आपण एक सेंटेन्स घेतलं आहे, तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल. तर मग कोणतं पण वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे ते आपण कसं ओळखणार? तर त्या वाक्याला आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे. तर तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल, तर मग चव घेणारा कोण आहे? तर तुम्ही म्हणजे यू. तुम्ही प्रेझेंट आहे म्हणजे यू प्रेझेंट आहे, म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तुम्ही किंवा यू म्हणजे सब्जेक्ट आहे, ते म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे. सब्जेक्टला आपण एसने डिनोट करतो. तर मग तुम्ही प्रेझेंट आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तुम्ही म्हणजे यू प्रेझेंट आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तर मग हे ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्रेझेंट असतं ते ॲक्टिव्ह व्हॉइस असतं. तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. तर मग याचा आपण आता फॉर्म्युला बघूया मस्ट हॅवचा. तर आपण चव घेणे हे पहिलं बघूया. चव घेणे हे वर्ब आपण वापरलं ना, तर वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. तर चव घेणे टेस्ट, मग वर्ब 2 आहे टेस्टेड, वर्ब 3 आहे टेस्टेड. तर मस्ट हॅवमध्ये आपण वर्ब 3 वापरतो ना, तर मग आपण टेस्टेड वापरणार. तर मग पॉझिटिव्ह एक सेंटेन्स घेऊया. तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल, म्हणजे भूतकाळात झालंच असेल. च असेलचं सेंटेन्स म्हणजे मस्ट हॅव. भूतकाळात झालंच असेल, च असेल आलं ना, च असेल, तर मग ते
मस्ट हॅवचं सेंटेन्स आहे. तर मग आता इथे सब्जेक्ट प्लस मस्ट हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे तुम्ही म्हणजे यू, मग मस्ट हॅव तसंच लिहायचं. वर्ब थर्ड आहे वर्ब आहे चव घेणे आणि त्याचं थर्ड फॉर्म आहे टेस्टेड. वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे ना, तर वर्ब आहे चव घेणे आणि चव घेण्याचं थर्ड फॉर्म, चव घेणे या वर्बचं थर्ड फॉर्म आहे टेस्टेड. यू मस्ट हॅव टेस्टेड. आणि ऑब्जेक्ट काय, पुलाव. ऑब्जेक्ट काय, पुलाव. तर आता पुलावला असं आपण व्हेजिटेबल राईस पण बोलतात पुलावला, पण व्हेजिटेबल राईस बोलणं गरजेचं नाही आहे. पुलावला पुलावच बोललं तरी चालतं. म्हणजे असे काही मराठी खाद्यपदार्थांची नावं आहेत, तर ते आपण त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं गरजेचं नाही आहे. त्याला इंग्लिशमध्ये पण आपण मराठी नावाने उल्लेख करू शकतो. किंवा काही हिंदी नावं आहेत जसं इडली, डोसा, मेंदूवडा, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना इडलीला इंग्लिशमध्ये काय बोलता, मेंदूवडाला इंग्लिशमध्ये काय बोलता, डोसाला इंग्लिशमध्ये काय बोलता, असं नाही करत. इडलीला आपण इंग्लिशमध्ये पण इडलीच बोलू, मेंदूवडाला पण मेंदूवडाच बोलतो, डोसाला डोसाच बोलतो. त्यांचे नाव आपण नाही चेंज करू शकत इंग्लिशमध्ये. तर तसं पुलावला व्हेज राईस पण बोलतात किंवा व्हेज बिर्याणी पण बोलतात, कोण कोण व्हेज राईस पण बोलतात. पण पुलावला पुलावच पण आपण जेव्हा लग्नात जातो किंवा हॉटेलमध्ये जातो तर तिकडे असंच लिहिलेलं असतं मेनूमध्ये व्हेज पुलाव किंवा पुलाव, किंवा त्याला काही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं नसतं त्यांनी. किंवा आपण लग्नामध्ये जातो तिकडे सगळं इंग्लिशमध्ये नावं लिहिलेलं असतात पुलावच्या वरती, खाद्यपदार्थांच्या वरती इंग्लिशमध्ये नावं लिहिलं. तर पुलाव जिथे असतं त्याला वरती पुलावच लिहिलेलं असतं इंग्लिशमध्ये, इंग्लिश स्पेलिंगमध्ये पण. तर असे काही पदार्थांची नावं आहेत, इडली, डोसा, मेंदूवडा, उत्तप्पा. त्यांना आपण इंग्लिशमध्ये काय ट्रान्सलेट नाही करणार, त्यांना आपण इंग्लिशमध्ये पण इंग्लिश तेच वाक्याने संबोधित करणार. तर त्याला पुलावला तुम्ही व्हेज राईस पण बोलू शकता किंवा व्हेज बिर्याणी पण बोलू शकता, पण पुलावला पुलाव बोललं तरी चालेल. तर तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल असं पॉझिटिव्ह वाक्य, तर त्याचं आपण ट्रान्सलेट केलं, यू मस्ट हॅव टेस्टेड पुलाव. आता आपण ह्याचं निगेटिव्ह करूया. तुम्ही पुलावची चव घेतलेलीच नसेल. च असेल किंवा च नसेल तर ते मस्ट हॅवचं सेंटेन्स आहे. तर मग आता इथे सब्जेक्ट प्लस मस्टच्या नंतर नॉट लिहायचं. निगेटिव्ह आहे ना, तर मग मस्टच्या नंतर नॉट. आता हे मस्ट हॅव आहे ना हेल्पिंग वर्ब, तर मस्ट हॅवच्या मध्ये आपण नॉट लिहिलं. ठीक आहे, मस्ट हॅव सब्जेक्टच्या नंतर मस्ट हॅव लिहिलेलं ना आपण पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये. तर आता निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्टच्या नंतर मस्ट हॅव लिहिलं, पण मस्ट हॅवच्या मध्ये आपण नॉट लिहिलं. सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट आहे तुम्ही म्हणजे यू, यू मस्ट नॉट कारण की निगेटिव्ह आहे, आणि मग नंतर हॅव, नंतर वर्ब थर्ड म्हणजे चव घेण्याचं वर्ब थर्ड आहे टेस्टेड. ऑब्जेक्ट आहे पुलाव. यू मस्ट नॉट हॅव टेस्टेड पुलाव. तुम्ही पुलावची चव घेतलेलीच नसेल. यू मस्ट नॉट हॅव टेस्टेड पुलाव. आता ह्याचा आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह करू. क्वेश्चन पॉझिटिव्ह, तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल का. च असेलचं वाक्य म्हणजे मस्ट हॅवचं वाक्य. तर मग इथे आता फॉर्म्युला टाकूया. तर क्वेश्चन आहे ना, तर मस्ट आधी येणार आणि मग सब्जेक्ट येणार, बरोबर. आणि हे
आणि मग सब्जेक्टच्या नंतर मग हॅव येणार. मस्ट हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे ना, तर मग मस्ट हॅवच्या मध्ये सब्जेक्ट लिहिणार आपण, कारण की क्वेश्चन आहे ना. तर मग सब्जेक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट आधी लिहितो, सब्जेक्टपासून स्टार्ट होतं, नंतर मस्ट लिहितो, पण नंतर मस्ट हॅव लिहितो. पण आता क्वेश्चन आहे तर मग मस्ट आधी येणार, मग त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार आणि त्याच्यानंतर हॅव, म्हणजे मस्ट आणि हॅवच्यामध्ये आपण सब्जेक्ट लिहिलं. मग नंतर वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. तर मग आता इथे मस्ट लिहूया, सब्जेक्ट आहे यू, मग नंतर आहे हॅव, म्हणजे मस्ट हॅवच्यामध्ये आपण यू लिहिलं. मस्ट यू हॅव टेस्टेड, वर्बचं थर्ड फॉर्म टेस्टेड, ऑब्जेक्ट आहे पुलाव क्वेश्चन मार्क. तुम्ही पुलावची चव घेतलेलीच असेल का? मस्ट यू हॅव टेस्टेड पुलाव. आता आपण क्वेश्चन निगेटिव्ह बघू. तुम्ही पुलावची चव घेतलेलीच नसेल का? तर मग मस्ट पहिलं, क्वेश्चन आहे तर मस्ट पहिलं, मग नंतर सब्जेक्ट. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट आधी घेतो आणि मग मस्ट लिहितो ना, पण क्वेश्चन आहे तर मस्ट पहिलं लिहिणार, सब्जेक्ट नंतर लिहिणार. आणि क्वेश्चन निगेटिव्ह आहे तर सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं आणि मग नंतर हॅव लिहायचं. तर मग मस्ट हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे, तर मस्ट हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट लिहिलं, सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहिलं. मस्टच्या बाजूला आपण सब्जेक्ट लिहिलं, सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहिलं, आणि हे आहे मस्ट हॅव हेल्पिंग वर्ब. आणि मग नंतर आहे वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. तर मग मस्ट, सब्जेक्ट आहे यू, नॉट, सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहायचं कारण की क्वेश्चन निगेटिव्ह आहे ना, तर सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहायचं. मग नंतर हॅव, कारण की मस्ट हॅव आहे ना हेल्पिंग वर्ब, तर मग मस्ट हॅवच्यामध्ये सब्जेक्ट लिहिलं, सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहिलं. मस्टच्या बाजूला मस्ट आणि हॅवच्यामध्ये यू लिहिलं आणि यूच्या बाजूला नॉट लिहिलं, असं केलं आपण. आणि मस्ट हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. तर मस्ट यू नॉट हॅव टेस्टेड, वर्ब थर्ड टेस्टेड, चव घेण्याचं वर्ब थर्ड आहे टेस्टेड, आणि ऑब्जेक्ट आहे पुलाव, आणि मग क्वेश्चन मार्क. मस्ट यू नॉट हॅव टेस्टेड पुलाव. तर मग आता आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह बघितलं. तर आता आपण हा फॉर्मॅट बघितला मस्ट हॅवचा. तर ह्याच्यामध्ये आपण आता 5 सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया. आपण एका नोटबुकमध्ये ह्या मस्ट हॅवचे 5 सेंटेन्स बनवूया मराठीमध्ये. असंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करूया एक मराठी सेंटेन्स. असे 5 मराठी सेंटेन्स बनवूया आणि त्याच्यामध्ये असं 4 पार्ट्समध्ये 4 फॉर्म्युले पुट करूया आणि मग त्याचे 4 पार्ट्समध्ये इंग्लिश ट्रान्सलेट करूया. तर मग आपण पहिलं सेंटेन्स काय बनवू शकतो? आम्ही खाल्लेलंच असेल. वी मस्ट हॅव इटन, वर्बचं थर्ड फॉर्म ना इटन. नंतर निगेटिव्ह, आम्ही खाल्लेलंच नसेल. वी मस्ट नॉट हॅव इटन. आम्ही खाल्लेलंच असेल का? मस्ट वी हॅव इटन. नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, आम्ही खाल्लेलंच नसेल का? वी मस्ट नॉट हॅव इटन. हे एक सेंटेन्स झालं. मग नंतर अजून एक सेंटेन्स आपण तोंडी बनवतो एक्झाम्पलसाठी, पण तुम्हाला प्रॅक्टिससाठी लेखीच बनवायचं आहे, नोटबुकमध्ये बनवायचं आहे, कारण की नोटबुकमध्ये लिहिल्यानेच ते माइंडमध्ये सेट बसणार आहे. आता आपण एक्झाम्पल बघतो आहे 5 पटापट, म्हणून आपण तोंडी असं एक्झाम्पलसाठी सांगते की कसे सेंटेन्स बनवायचे, पण ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहूनच करायचं प्रॉपर मराठीत. मग नंतर इंग्लिश, मग नंतर फॉर्म्युला पुट करायचा, मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. असं पॉझिटिव्हचं करायचं, मग निगेटिव्हचं करायचं, मग क्वेश्चन पॉझिटिव्हचं करायचं, मग क्वेश्चन निगेटिव्हचं करायचं. ह्याच वेमध्ये करायचं आहे तुम्हाला. आणि एका
नोटबुक करा. नोटबुकमध्ये तुम्ही 52 फॉर्म्युलाची अशीच प्रॅक्टिस करा. प्रत्येक फॉर्म्युलावर 5-5 सेंटेन्स बनवा आणि लिहून करा. मग नंतर तुम्हाला असं मग तोंडी बोलायला येईल. मग नंतर तुम्हाला विचार करून बोलायला येईल. मग नंतर तुम्हाला विचार न करता पटकन बोलायला येईल इंग्लिश. जशी प्रॅक्टिस होणार ना तसं तुम्ही विचार न करता पटकन बोलून जाणार. तर पण पहिलं लिहूनच प्रॅक्टिस करायला लागेल. हीच पहिली स्टेप आहे. आता आपण अजून एक सेंटेन्स बघूया. एक सेंटेन्स आपण बनवलं ना, आता अजून एक सेंटेन्स बनव. ती गायलीच असेल, असेल. शी मस्ट हॅव संग. सिंग सॅंग संग तर संग आलं ना वर्ब थर्ड. शी मस्ट हॅव संग. ती गायलीच नसेल. शी मस्ट नॉट हॅव संग. नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह. ती गायलीच असेल का? मस्ट शी हॅव संग. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह. ती गायलीच नसेल का? मस्ट शी नॉट हॅव संग. हे दुसरं सेंटेन्स झालं. आता अजून एक तिसरं सेंटेन्स बनवूया. सोपं. आणि हे वर्ब तुम्हाला वर्बच्या प्लेलिस्टमध्ये भेटतील. 10 व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 वर्ब्स आहे. 100 वर्ब्स भेटतील. त्याच्यातले कोणते पण 5 वर्ब्स घ्या आणि 5 सेंटेन्स बनवा. किंवा हे सोपे वर्ब असतात ना, गाणे, लिहिणे, वाचणे, अभ्यास करणे, पास होणे, असे सोपे 5 वर्ब घ्या आणि त्याच वर्बने 52 फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करा. म्हणजे पहिला फॉर्म्युलाची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. मग नंतर तुम्ही एकदा 5-5 सेंटेन्सनी फॉर्म्युलाची प्रॅक्टिस झाली की मग नंतर तुम्ही वर्बची प्रॅक्टिस करू शकता. ओरली पण करू शकता, लेखी पण करू शकता. तर आपण अजून एक सेंटेन्स बघूया. 2 सेंटेन्स झाले ना, आता तिसरं सेंटेन्स बघूया. त्याने अभ्यास केलेलाच असेल. ही मस्ट हॅव स्टडीड. नंतर निगेटिव्ह. त्याने अभ्यास केलेलाच नसेल. ही मस्ट नॉट हॅव स्टडीड. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह. त्याने अभ्यास केलेलाच असेल का? मस्ट ही हॅव स्टडीड. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह. त्याने अभ्यास केलेलाच नसेल का? मस्ट ही नॉट हॅव स्टडीड. असं. आता हे चौथं झालं ना. आता अजून एक बघूया सेंटेन्स. निनादने वाचलेलंच असेल. निनाद मस्ट हॅव रेड. रेड. तर मग रेड. निनाद ते पण आपल्याला वर्बच्या प्लेलिस्टमध्ये दिसेल. हे सोपे हे डेली यूजवाले वर्ब्स आपण दिलेत वर्बच्या प्लेलिस्टमध्ये. निनादने वाचलेलंच असेल. निनाद मस्ट हॅव रेड. निगेटिव्ह. निनादने वाचलेलंच नसेल. निनाद मस्ट नॉट हॅव रेड. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह. निनादने वाचलेलंच असेल का? मस्ट निनाद हॅव रेड. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह. निनादने वाचलेलंच नसेल का? मस्ट निनाद नॉट हॅव रेड. मग झालं. 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आपण प्रत्येक सेंटेन्सला. अशा आपण 5 सेंटेन्स बनवू. तसे तुम्ही तुमच्या मनाने 5 सेंटेन्स बनवा. वेगळे सब्जेक्ट घ्या. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, मुलाचं नाव, मुलीचं नाव, आणि वेगळे वर्ब्स घ्या. वर्बच्या प्लेलिस्टमधून घ्या कोणते पण 5 वर्ब, किंवा तुम्हाला जे सोपे वर्ब वाटतात, जे तुमच्या डोक्यात पाठ आहेत, ते 5 सोपे वर्ब घेऊन 5 सेंटेन्स बनवून प्रॅक्टिस करा प्रत्येक फॉर्म्युलाची. असे 52 फॉर्म्युला आपल्याला करायचे.